नमस्कार विद्यार्थी मित्रो, काल आपण संतवाणी अंतर्गत असलेले 2 घटक अभ्यासलेले आहेत। यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने व्याकरणाला सुरुवात करायची आहे। व्याकरणामध्ये किंवा कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला काळाची आवश्यकता पडते। अर्थातच क्रिया केव्हा घडली, केव्हा होणार आहे या संदर्भातली माहिती जी आपल्याला मिळत असते ती केवळ आणि केवळ क्रियापदाच्या रूपावरून मिळत असते। अर्थातच ती क्रिया केव्हा घडली, केव्हा घडणार आहे, केव्हा घडते आहे या संदर्भातली माहिती आपल्याला क्रियापदाच्या योग्य त्या रूपावरून कळत असते। यालाच व्याकरणामध्ये काळ असं म्हटलं गेलेलं आहे। आता काळ म्हणजे काय हा एक मूळ प्रश्न असा असेल। काळ म्हणजे काय याचं उत्तर काळ म्हणजेच वेळ होय। अर्थातच क्रियापदाच्या रूपावरून किंवा क्रियापदावरून ती क्रिया केव्हा घडली या संदर्भातली माहिती मिळत असते। म्हणूनच याला काळ असं म्हटलं गेलेलं आहे। काळाचे मूळ 3 प्रकार पडतात, ते आपल्या लक्षात असावे। क्रमांक 1 वर्तमान काळ, क्रमांक 2 भूतकाळ आणि क्रमांक 3 भविष्यकाळ। हे मूळ व्याकरणातील हे मूळ 3 प्रकार आहेत। आता 3 प्रकार अर्थातच वर्तमान काळ म्हणजे नेमकं काय तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही आत्ता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा त्या काळास वर्तमान काळ असे म्हटले जाते। अर्थातच याचं उदाहरणच घ्यावयाचं झालं तर अशा पद्धतीने असेल, रमेश पत्र वाचतो। अर्थातच ही क्रिया आता घडते आहे अशा आपल्याला या वाचतो या क्रियापदाच्या रूपावरून समजते। तर भूतकाळ म्हणजेच क्रिया ही केव्हा घडलेली आहे असे जे क्रियापदाच्या रूपावरून समजते तेव्हा त्या विधानास त्या वाक्यास भूतकाळ असं म्हटलं जातं किंवा त्या काळास भूतकाळ असं म्हटलं जातं। याचं उदाहरण घ्यायचं असेल तर हेच उदाहरण भूतकाळामध्ये कसं होईल, रमेश ने पत्र वाचले। क्रियापदाचे हे जे रूप आहे या रूपावरून आपल्याला क्रिया ही पूर्ण झालेली आहे किंवा घडून गेली आहे असे समजते। तर भविष्यकाळ म्हणजे काय, क्रिया ही पुढे घडणार आहे। अर्थातच आतापर्यंत ती क्रिया घडली नाही किंवा घडत आहे असंही नाही, तर ती क्रिया पुढे भविष्यामध्ये म्हणजे उद्या परवा किंवा थोड्या वेळानंतर घडणार आहे असे जे क्रियापदाच्या रूपावरून समजते तेव्हा त्यास आपल्याला भविष्यकाळ असे म्हणावे लागते। हेच उदाहरण भविष्यकाळामध्ये कसे होईल, रमेश पत्र वाचेल। क्रियापदाचे हे जे रूप आहे या रूपावरून क्रिया ही पुढे घडणार आहे असे समजते। म्हणून या तीनही वाक्यातून आपल्याला काळाचे मूळ 3 प्रकार दिसून येतात। पण या मूळ 3 काळाचे पुन्हा पुढे 4 उपप्रकार पडतात। ते 4 प्रकार कोणते तर ते 4 प्रकार असे असतील। क्रमांक 1 काळाचे उपप्रकार, क्रमांक 1 साधा काळ, क्रमांक 2 अपूर्ण काळ, यालाच चालू काळ असंही म्हटलं जातं।
क्रमांक 3 पूर्ण काळ आणि क्रमांक 4 रीती काळ. आता याचं पुढचं स्पष्टीकरण जर आपल्याला घ्यावायचं झालं तर नेमकं साधा काळ कशाला म्हणतात, अपूर्ण किंवा चालू काळ कशाला म्हणतात, पूर्ण काळ कशाला म्हणतात आणि रीती काळ कशाला म्हणतात, याचं स्पष्टीकरण आपण पुढे घेऊ. आता साधा काळ काळाचा जो उपप्रकार आहे त्याच्या नावावरूनच आपल्याला असं लक्षात येतं की साधा अर्थातच ज्या वाक्यातील क्रियापदाचे रूप हे साधे असते त्या काळाला साधा काळ असं म्हटलं जातं. मग साधा काळ मुख्य तीनही काळामध्ये आपल्याला पाहता येतो. क्रिया इथे व्याख्याच आपल्याला अशी लिहावी लागेल. साधा काळामध्ये काय, क्रियापदाचे ज्या वाक्यात क्रियापदाचे साधे रूप असते त्यास साधा काळ असे म्हणतात. ही याची व्याख्या असेल. उदाहरण घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल किंवा याचं उदाहरण असं असेल. मग या अगोदर मी काळाचे 3 प्रकार सांगत असताना आपल्याला एक साधं उदाहरण घेतलं होतं. रमेश काय पत्र वाचतो. क्रियापदाचं हे साधं रूप आहे पण याचा काळ कोणता आहे, आताच आपण पाहिलं होतं हे उदाहरण साध्या वर्तमान काळाचं. वर्तमान काळ कोणता, साधा. हेच विधान भूतकाळामध्ये मी घेतलं होतं. रमेश ने पत्र वाचले. कोणता काळ आहे, साधा भूतकाळ. हेच भविष्य काळामध्ये कसं घेतलं, रमेश पत्र वाचेल. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही आत्ताच घडते आहे. इथे आपल्याला वाचतो हे साधं क्रियापदाचं साधं रूप दिसून येत असेल. वाचले हे क्रियापदाचं भूतकाळी साधं रूप दिसून येत असेल तर रमेश पत्र वाचेल हे क्रियापदाचं साधं भविष्यकाळी रूप आपल्याला समजून येत असेल. पुढचा प्रकार असेल अपूर्ण काळ. अपूर्ण काळाची व्याख्याच केल्यानंतर सहज आणि साध्या भाषेमध्ये माझ्या लक्षात असं येऊ शकतं की ही क्रिया घडलेली नाही किंवा अपूर्ण घडते आहे म्हणून याला खऱ्या अर्थाने अपूर्ण किंवा चालू काळ असं म्हटलेलं आहे. याचीच व्याख्या अशी आपल्याला करता येते, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही घडत आहे किंवा क्रिया अपूर्ण आहे असे समजते. उदाहरणासाठी घ्यायचं असेल तर रमेश पत्र
वाचत आहे. कोणता हा अपूर्ण वर्तमान काळ. तर भूतकाळामध्ये अपूर्ण भूतकाळ कसा होईल? रमेश पत्र वाचत होता. हे क्रियापदाचं अर्ध रूप आहे, हे लक्षात असू द्या. पुन्हा रमेश पत्र वाचत असेल. भविष्य काळामध्ये रमेश या वेळेला पत्र वाचत असेल. त्याची भविष्य काळामध्ये सुद्धा त्याची पत्र वाचण्याची क्रिया संपलेली नसेल किंवा त्याच्याही पुढे तो सांगणार नसेल. अर्थातच त्याची क्रिया ही काय असणार आहे? अपूर्ण असणार आहे. म्हणूनच याचं एक सूत्र आपल्याला असं मांडता येऊ शकतं. कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापदाचे अपूर्ण रूप किंवा यालाच काय म्हणतो? धातू साधित. धातू साधित आणि अधिक याच्या पुढे सहाय्यक क्रियापद. लक्षात असू द्या, त्या काळामध्ये त्या काळाचं सहाय्यक क्रियापद आपल्याला तिथे योजावं लागेल, तेव्हाच त्याचं ते रूपांतर होऊ शकतं. म्हणजेच हे बघा, कर्ता इथे असेल रमेश, कर्म हे पत्र आहे आणि वाचत हे जे काही असेल हे अपूर्ण रूप आहे किंवा धातू साधित आहे. आणि पुढे त्या वर्तमान काळाचं सहाय्यक क्रियापद आहे असं आहे, भूतकाळी सहाय्यक क्रियापद होता असं आहे आणि भविष्यकाळी सहाय्यक क्रियापद असेल अशा प्रकारचं. एकूणच काय आहे? ज्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया ही घडलेली नाही किंवा पुढे घडणार आहे असंही समजून येत नाही किंवा खऱ्या अर्थाने ती क्रिया अपूर्ण आहे असं लक्षात येतं, तेव्हा त्या विधानास, तेव्हा त्या क्रियापदास, तेव्हा त्या एकूण वाक्यास अपूर्ण काळाचे वाक्य असं आपल्याला संबोधावं लागतं. यापुढे जाऊन पुढचा एक प्रकार आहे, महत्वाचा प्रकार तो सुद्धा पूर्ण आणि लगेच. याच्यावरूनही एक गोष्ट लक्षात येते किंवा ज्या क्रियापदाच्या ज्या रूपावरून किंवा ज्या वाक्यामध्ये क्रिया ही पूर्णतः घडलेली आहे असं समजून येतं, तेव्हा त्या विधानास किंवा त्या वाक्यास, त्या काळास पूर्ण काळ असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजेच क्रियाबद्दल त्या विधानातील किंवा त्या वाक्यातील क्रिया ही पूर्णतः घडलेली आहे असं समजून येतं, तेव्हा त्यास पूर्ण काळ असं आपल्याला म्हणावं लागतं. उदाहरणार्थ, रमेश ने पत्र वाचले. बघा, हे विधान जर असं एवढंच लिहिलं तर साध्या भूतकाळाचं विधान होतं, पण याच्या पुढे आपल्याला आहे असं जोडावं लागतं आणि हे विधान वर्तमानकाळी होतं. लक्षात असू द्या, साधं भूतकाळी, इथं पूर्णविराम जर मी दिला तर साधं भूतकाळी विधान होतं, पण त्यापुढे आहे असं जोडल्यानंतर वर्तमानकाळी होऊन क्रिया ही पूर्ण झालेली आहे असं लक्षात येतं. हे काय असेल? साधा पूर्ण वर्तमान काळ. तर पूर्ण भूतकाळ कसं असेल? रमेशने पत्र वाचले होते. पूर्ण भूतकाळ. हेच विधान भविष्यकाळामध्ये कसं होईल?
रमेशने पत्र वाचले असेल. भविष्य काळामध्ये सुद्धा रमेशची पत्र वाचण्याची क्रिया पूर्ण झाली असेल. पूर्ण भविष्यकाळ. याचंच एक सूत्र आपल्याला असं लिहून घेता येईल. कोणतं? हे पूर्ण वर्तमान काळाचं किंवा पूर्ण काळाचं सूत्र असेल. काय सूत्र आहे? कर्ता अधिक ने, अर्थात तृतीयाचा प्रत्यय इथे कर्त्याला तृतीयाचा प्रत्यय लागलेला असेल. कर्ता अधिक ने अधिक कर्म अधिक पूर्ण क्रियापद अधिक सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापद हे सूत्र पूर्ण काळाचं असेल. ओके. पुढे याच्या पुढे जाऊन आपल्याला रीती काळ लक्षात घ्यावा लागतो. क्रियापदाचे जे काळाचे जे 4 उपप्रकार आहेत त्यातला चौथा उपप्रकार अतिशय महत्त्वाचा आहे खऱ्या अर्थाने. याची व्याख्या तुम्ही सर्वांनी लिहून घेतली, लक्षात ठेवली तर उत्तमच असेल. व्याख्या अशी असेल, रीती काळ. रीती म्हणजेच पद्धत, म्हणजेच रीत, म्हणजेच परंपरा. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा जेव्हा आपल्या असं लक्षात येतं होणारी क्रिया किंवा घडणारी क्रिया ही सातत्याने नेहमी चालू असते, चालू होती किंवा चालू असेल. एक दिवस 2 दिवस नाही, तर ती जाणीवपूर्वक नेहमी सातत्याने होत राहते. अर्थातच काय, आपल्याकडे वर्तमानपत्र येतं, ते दररोज येतं, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा खंड पडत नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये सुट्टीच्या दिवशी कधीतरी एखाद्या वेळेस ते बंद असू शकतं, पण त्याची क्रिया, वर्तमानपत्र येण्याची क्रिया ही नेहमी चालू असते. अशीच मानवी आयुष्यामध्ये अशीच जी क्रिया नेहमी आणि सातत्याने चालू असते, त्याबद्दल वापरलं जाणारं जे काही क्रियापद असेल किंवा क्रियापदाचं जे काही रूप असेल त्यावरून ते वाक्य, तो काळ हा रीतिकाळ असतो. उदाहरण द्यायचं असेल तर कसं होईल? रमेश पत्र वाचत असतो. हे काय? रीती वर्तमान काळ. असतो नावाचं जे काही क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद आपण जोडलेलं आहे, त्यावरून आपल्या असं लक्षात येतं रमेशची पत्र वाचण्याची क्रिया ही व्यवस्थित आहे, चांगली आहे, उत्तम आहे आणि ती सुद्धा कधी कधी नाही तर तो नेहमी वाचत असतो. मग पत्र असेल किंवा पत्राऐवजी दुसरं आणखी काही असेल, पण तो वाचत असतो, हे लक्षात घ्यायचं. रीती भूतकाळ रमेश ने रमेश पत्र वाचत असेल. पत्र असेल. रीती भूतकाळ. अपूर्ण काळाकडे उदाहरण पाहिलं होतं. रमेश पत्र
वाचत आहे, वाचत होता, वाचत राहील, वाचत असेल, अशा प्रकारचं जे साहेब क्रियापद मांडलं होतं त्यावरून ती क्रिया अपूर्ण आहे असं लक्षात येत होतं. पण रमेश मात्र वाचत असेल म्हणजे भूतकाळामध्ये त्याची नेहमी क्रिया ही चालू होती. वाचन हे त्याचं नेहमी चालूच होतं असं आपल्याला या विधानातून लक्षात येतं. त्यामुळे हा काळ कोणता आहे? रीती भूतकाळ. आणि पुढे रमेश, हे फार महत्त्वाचं. रमेश पत्र वाचत जाईल किंवा राहील. रीती भविष्यकाळ. या वाक्यामध्ये रमेशची पत्र वाचण्याची क्रिया भविष्यामध्ये सुद्धा चालूच असेल. चालू असेल म्हणजे सातत्याने चालू असेल. केवळ चालू असेल असं म्हटल्यानंतर अपूर्ण काळ होईल, पण ती क्रिया सातत्याने नेहमी तो वाचण्याची क्रिया चालू ठेवेल. आज वाचेल, उद्या वाचेल, म्हणजे भविष्यामध्ये म्हणजे उद्या वाचेल, उद्या वाचेल, सकाळी वाचेल, दुपारी वाचेल, परवा वाचेल, इथून पुढे नेहमीच त्याची ती वाचनाची क्रिया चालू राहील. त्यामुळे हे विधान कोणतं आहे? रीती भविष्यकाळाचं. हे चारही काळ आणि चारही वाक्य मुख्य 3 प्रकार, त्याचे 4 प्रकार, एक विधान, एक वाक्य आपण चारही काळामध्ये पूर्ण काळामध्ये करून पाहू. म्हणजेच आपल्या काळासंदर्भातल्या संकल्पना स्पष्ट होऊ शकतील. अभिजीत सूरज सूरज कैरी खातो. साधं उदाहरण. याच्या पुढे मी ते कोणत्या काळाचं वाक्य आहे हे लिहिल्यानंतर तुमच्या आणखी लक्षात येईल. साधा वर्तमान काळ, बरोबर आहे. सूरजने कैरी खाल्ली. कोणता आहे हे? साधा भूतकाळ. सूरज कैरी खाईल. हा कोणता काळ आहे? साधा भविष्यकाळ. यानंतर एकूण काय? हा साधा काळ असेल. पुढे अपूर्ण काळ कसा आहे? सूरज कैरी खात आहे. कोणता? अपूर्ण भूतकाळाचा, अपूर्ण वर्तमान काळ. सूरज कैरी खात होता. पुढे सूरज कैरी खात असेल. हे तीनही वाक्य काय आहेत? अपूर्ण काळाचे. अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. यापुढे अपूर्ण पूर्ण काळ काय असेल? सूरजने कैरी खाल्ली आहे. सूरजने कैरी
खाल्ली होती, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. सूरजने कैरी खाल्ली असेल. तर पुढचं उदाहरण इथे रीती काळामध्ये काय असेल, हे रीती काळ. सूरज कैरी खात असतो. द्वितीय वर्तमान काळ. सूरज कैरी खात असेल. हे असेल आणि असेल यामधला फरक लक्षात असू द्या. आणि क्रमांक 3 किंवा रीती वर्तमान काळाचं, रीती भूतकाळाचं, रीती भविष्यकाळाचं उदाहरण असेल. सूरज कैरी खात राहील. धन्यवाद.